महानगरपालिकेच्या परिवहन सभापती तुमची निवड झाली आहे. केएमटी साठी काय विशेष सुधारणा होणार आहे? पहिली गोष्ट जर जे सर्व आम्ही सदस्य आता जे आहोत, पहिली गोष्ट म्हणजे सर्व सदस्य आम्ही जे आता निवडून आलेलो आहोत आणि जे आज मला जे आज चेअरमन पद जे मिळालेलं आहे परिवहनचं, ते आम्ही एक विजन घेऊन उतरलेलो आहे सर्व सदस्य. आणि ते विजन असं असणार आहे की आजपर्यंत महानगरपालिका कायम मदत करत आलेली आहे परिवहनला. तर ह्याच्या पुढे परिवहन स्वतःच्या पायावर कसं उभा राहील, उत्पादन क्षेत्र कसं वाढेल आणि त्यांना महानगरपालिकेला अर्थसहाय्य कसं चांगला होईल या पद्धतीने आम्ही लक्ष देऊ. स्वावलंबी कसं केएमसी आपलं कोल्हापूर परिवहन केएमटी होईल याच्यावर आम्ही जास्तीत जास्त भर घालू. आणि आमचा प्रयत्न असेल की येत्या वर्षभरात 100% तुम्हाला चांगल्या पद्धतीचे आजपर्यंत ज्या योजना झालेल्या नाही आहेत त्या योजना तुम्हाला बघायला मिळतील. चांगल्या पद्धतीने उत्पादन जे केएमटीचं आहे ते चांगल्या पद्धतीने उत्पादनही वाढ दिसेल. कारण आपली पुढच्या वर्षी बॅलन्स शीट बघितली की तुम्हाला लक्षात येईल की नेमका आम्ही काय विजन करून उतरलो. माझ्यामध्ये ते कृतीचं येऊ दे, आकृतीपेक्षा कृती कायम सांगते. तोट्यात असलेली केएमटी वर काढायचं मला वाटतं कुठली गोष्ट तोट्यात नसते. वेल मॅनेज केली तर तोट्यातली वस्तू सुद्धा चांगली नफ्यात होऊ शकते. आणि नफा हा 100% केएमटी मध्ये येणार. कारण सर्व सदस्य आमचे आग्रस्त आहेत, ते कायमस्वरूपी चांगल्या पद्धतीने वर्षभर योगदान देऊन चांगलं काम करून दाखवू. ही केएमटी जी आहे ही स्वावलंबी आणि स्वतःच्या पायावर कशी चालेल या पद्धतीनं कुठलंही अर्थसहाय्य न घेता स्वतःच्या फंड्सवर चालून एक कॉर्पोरेट स्टाईलनं ही केएमटी चालेल अशी माझं एक विजन आहे. आणि ते विजन घेऊनच आम्ही यात आलेलो आहे. हे खातं म्हणजे एक प्रश्नचिन्ह आहे, या प्रश्नचिन्हाचं उत्तरच घेऊन आम्ही आलेलो आहे. माननीय आमचे खासदार साहेब मुन्ना साहेब 100 बसेसचा प्रकल्प केएमटी साठी शहरासाठी आणलेले केएमटीच्या माध्यमातून. तर हे 100 बसेस जे आहेत हे जी आणायची तयार आहेत ते बसेस डेपोला आहेत. गुरुग्राम म्हणजे दिल्लीला ते डेपो मध्ये ऑलरेडी तयार आहेत. फक्त आपल्याकडे चार्जिंग स्टेशन झालेले नाही आहेत. वेळे अभावी मध्ये ते पूर्णतः केलेले नाही आहेत. झाले 8 महिने झाले जे आता ठेकेदार आहेत त्यांनी ते काम कम्प्लीट केलेलं नाहीये. याचा आम्ही आढावा घेतलेला आहे. तर 100% आम्ही त्याच्या मागे लागू आणि हे काम तातडीनं पूर्णतः करून घेऊ की येत्या 3 महिन्यात या बसेस कशा रस्त्यावर पळतील आणि कोल्हापूर एक नवी ऊर्जा आणि नवीन ताकद घेऊन या केएमटीचं प्रसारण होईल. आणि या प्रसार माध्यमातून खूप चांगले उत्पादन होऊ शकतं. आणि हे जे आमच्याकडे काही रोडमॅप्स तयार आहेत ते रोडमॅप्स तुम्हाला 100% कृतीज्ञ दिसतील. आणि जसं मी म्हटलो की प्रश्नाला या उत्तर पाहिजे तर उत्तर आम्ही सर्व सदस्य आणि मी आज ज्या पदावर विराजमान झालोय हे पद 100% दाखवून देईल. आणि मी माझ्या 100% पदाचा आणि महायुतीचा सन्मान आणि आभार मानतो की त्यांनी मला हे विजन मी ज्यावेळी घेतलं तेव्हा त्यांनी मला हा चान्स दिला. आणि 100% हे दिलेल्या मोक्याचा मी चांगला उपयोग करून या येणाऱ्या काळात आगामी काळात केएमटी हे नामांकित परिवहन असेल तर या पद्धतीने मी काम